आणि जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात इथे दृश्य आपण पाहतोय, जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि तीच लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आणि या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुद्धा आपण ऐकू शकतोय। इथेच लाईव्ह दृश्य पाहतोय, आव्हाडांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत। निकेश, कार्यकर्त्यांचा आक्रोश आपण पाहतोय, हे आंदोलन नेमकं कुठे चालू आहे, काय आशयाची घोषणाबाजी करतात कार्यकर्ते? नक्कीच जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आता रास्ता रोको करण्यास सुरुवात केलेली आहे। सर्व कार्यकर्ते जे आहेत ते मुंबई नाशिक महामार्गावरती पोहोचलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर लागलेला हा जो महामार्ग आहे तो कार्यकर्त्यांनी रोखून धरलेला आहे। पोलिसांकडनं त्यांना अडवण्यात येत आहे, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमकपणे झालेले आहेत। त्यांनी रस्त्यावरती ठिय्या आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। ज्या कोणी हा भयाड हल्ला केलेला आहे त्यांना त्वरित अटक करा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या, अशा प्रकारच्या घोषणाबाजी ज्या आहेत कार्यकर्त्यांकडनं केलेली पाहायला मिळते। पोलिसांकडनं या संपूर्ण कार्यकर्त्यांना रस्त्याला फायदा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पूर्णपणे रस्ता जो आहे तो जाम केलेला आहे। दोन्हीकडचे रस्ते जे आहेत मुंबईवरनं ठाण्याकडे येणारा मार्ग आणि ठाण्याहून मुंबईकडे आव्हाडांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाताना आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झाला आणि आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। मुंबई नाशिक हायवे आहे हा आणि या हायवेवर जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन आणि त्यांचा आक्रोश आणि ही घोषणाबाजी।